पुण्यामध्ये प्रभागनिहाय मतदार यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे। 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम मानली जाणार आहे। सध्या महापालिकेकडे 35 लाख मतदारांची यादी प्राप्त झाली असून पुढील टप्प्यामध्ये मतदार यादीची प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे। पुणे रेल्वे स्थानकावर फलाट तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। दिवाळी आणि छठपूजेच्या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीचं व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान लागू असेल। पुरंदर विमानतळाच्या प्रभाग क्षेत्रामध्ये उंच इमारतींना परवानगी मिळणार नाहीये, अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। तसंच गृहनिर्माण प्रकल्पांना परवानगी दिली जाणार नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विमानतळासाठी 90% भूसंपादन पूर्ण झाले। उर्वरित अपूर्ण जे काम आहे ते लवकरच पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जातंय। पुण्याच्या एनडीएमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेतल्याची घटना घडली आहे। मृत तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती मिळते। आज पहाटेच्या सुमारास तरुणानं बेडशीटनं गळफास लावून आयुष्य संपवलंय। पुण्याच्या भोर तालुक्यामधील उतरवली गावामध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत जनावरांसाठी मोफत पशुरोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिरामध्ये जनावरांच्या विविध आजारांची तपासणी करून उपचार करण्यात आलेले आहेत। लाळ आणि खुरकूत रोग प्रतिबंधक आणि अँटीरेबीज लसीकरण तसंच गोचेड गोमाशा प्रतिबंधक औषधांची फवारणी केलेली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामधील नसरापूर माळेगाव परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। तर गेल्या काही दिवसांपासून पाळीव कुत्रे आणि शेळ्या बेपत्ता होण्याच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत। तसंच बिबट्या अनेकदा सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। या सगळ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। त्यासाठी वन विभागानं तातडीनं परिसराची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील पिंपरखेडमध्ये बिबट्यानं भर दिवसा एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झालाय। या बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी तिथल्या ग्रामस्थांनी केलेली होती। त्यामध्ये वन विभागाला यश आलंय। पुण्यामधील कुंभारवाड्यामध्ये दिवाळीची लगबग दिसून येते। किल्ल्यांवरील चित्र रंगवण्यात कारागिरांचा उत्साह दिसून येतोय। कारागीर वस्तूंवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत। यांना पारंपरिक चित्रांसोबतच आधुनिक चित्रांना सुद्धा मोठी मागणी आहे। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये माजी नगरसेवक पवन पवार आणि त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरवल्या प्रकरणामध्ये नाशिक रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पवन पवार आणि त्याच्या साथीदारांना त्यांचे फोटो वापरून कोणी लागत नाही नादी अशा शब्दांमध्ये रील तयार केलेली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे। नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानंतर वातावरण बदल झालेला आहे। किमान तापमानामध्ये काही अंशांची घट झाल्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळेस गारवा वाढलाय। तर 7 जून नंतर प्रथमच तापमान 32 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे दिवसा ऊन आणि रात्रीच्या वेळेस थंडीचं वातावरण पाहायला मिळतंय। पुढील काही दिवस जिल्ह्यामध्ये कोरडं वातावरण राहील अशी शक्यता आहे। नाशिकच्या सातपूरमधील महादेववाडी परिसरामध्ये घडलेल्या भीषण अपघातामध्ये भाजलेल्या 6 जणांपैकी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। दोभाडे कुटुंबामधील 5 जण आणि इतर 1 असे 6 जण गंभीर जखमी झाले होते। या घटनेमधील जखमी पंकज कैलास दाभाडे आणि दुर्गा दाभाडे यांचा मुंबईमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेमुळे महादेववाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। नाशिकच्या लासलगाव इथे रेल्वे स्थानकावरील निकृष्ट कामांसंदर्भात खासदार भास्कर भगरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या ठिकाणी अमृत भारत स्टेशन विकास योजनेअंतर्गत 11 कोटी रुपये खर्च करून कामं करण्यात आली आहेत। मात्र या ठिकाणी डांबरीकरण, स्वच्छता, पाण्याची सोय त्याचबरोबर प्रवासी सुविधांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। त्यामुळे कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत भगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकच्या येवल्यामधील कोटमगाव देवीचे ते बोरगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। या ठिकाणी रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते।
नाशिक जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज पार पडणार आहे। या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती तसंच महिलांसाठी आरक्षण ठरवण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगानं होत असून लोकसंख्येच्या आधारे प्रशासनानं सादर केलेल्या गट आणि गणांच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण निश्चितीला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे। त्यानंतर आता ओबीसी आणि महिला आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोडत निघणार आहे। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली कार्यपद्धती राज्यभरात लागू केली जाणार आहे। महाराष्ट्र शासनानं या संदर्भातला निर्णय घेतलाय। 15 मे 2025 रोजी स्वामी यांनी महसूल प्रशासनामधील पारदर्शकता वाढवण्यासाठी एक परिपत्रक काढलेलं होतं। ही कार्यपद्धती राज्यभरात लागू केली जाणार आहे। गेल्या 4 महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामध्ये आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं घेतलेल्या शटडाऊनमुळे भर पडली आहे। सिडको त्याचबरोबर हुडको, गारखेडा, रेल्वे स्टेशन आणि जुन्या शहरामधील नागरिकांनी यापूर्वी त्यांना 7 ते 8 दिवसांनी पाणी मिळणार आहे। पाणी आता 8 ते 10 दिवसांनी मिळत आहे। पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बस स्थानकाची सध्या दुरवस्था झाली आहे। बस स्थानकाचं छत कधी पडेल याचा नेम नाहीये। स्वच्छतेचा अभाव सर्वत्र जाणवतोय। गेल्या 10 वर्षांपासून हे बस स्थानक मॉडर्न बनवण्याची चर्चा होती, मात्र नियोजन अद्यापही कागदावरच आहे।